PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। विकासाच्या नावाखाली जंगलांची कत्तल आणि त्याचे होणारे दुर्गामी परिणाम सतत समोर येत आहेत। याच विकासाच्या माध्यमातून माणसानं जंगलावर अधिपत्य स्थापित केलं, परंतु त्यामुळे जंगली प्राण्यांना त्यांच्याच घरातून बेदखल करण्यात आलं। त्यामुळे माणसानं शेवटी काय साध्य केलं? आज जिथे जंगली प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेतात, त्यामुळे कित्येक प्राण्यांचे जीव सुद्धा जातात। जंगल भागातून भरधाव वाहणाऱ्या वाहनामुळे प्रत्येक वर्षी असंख्य प्राण्यांचा बळी जातो, त्याचा हिशोब कुठेच नाही। परंतु जेव्हा प्राण्यांकडून माणसाची शिकार केली जाते, तेव्हा मात्र सर्वत्र त्याच प्राण्याला नरभक्षी म्हणून एकतर बंदिस्त केलं जातं किंवा त्याचा शेवट केला जातो। सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय। हा व्हिडिओ चंद्रपूर ताडोबा अंधारे व्याघ्र प्रकल्पातील असून दक्षिण विभागातील के मार्क नावाच्या वाघिणीचा हा व्हिडिओ। ही वाघीण सध्या आक्रमक बनली असून तिनं गेल्या काही दिवसांपासून वाहनांवर हल्ल्याचे प्रयत्न सुरू केले आहेत। या हल्ल्यांमध्ये एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे। व्हिडिओमध्ये दिसणारी ही वाघीण प्रसिद्ध माधुरी वाघीण आणि खाली वाघाची अपत्य असून सध्या ती केसला घाट आणि झरीपेठ जंगल क्षेत्रात आपला अधिकार गाजवत आहे। ही वाघीण वाहनांवर एवढी का आक्रमक झाली हे देखील जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे। काही दिवसांपूर्वी या वाघिणीच्या एका बछड्याच्या वाहनाच्या अडळक्यात मृत्यू झाल्यानं ती अत्यंत संतप्त झाल्याचे वनाधिकारी सांगतात। त्यामुळे ती महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर झेप घेण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे। हिंसक पशु असली तरीही शेवटी ती एक आई आहे आणि तिच्या शावकाच्या मृत्यूमुळे आज ती या परिस्थितीत आहे। मग यात दोष तो कुणाचा? या भागातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्यानं प्रवासी आणि पर्यटकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलंय। तर तिथेच वन विभागाकडून परिसरात गस्त वाढवून वाहन चालकांना वेग मर्यादेत वाहन चालवण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, चंद्रपूर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।